थोड़ा पीछे हो जाओ, थोड़ा पीछे हो जाओ। थोड़ा मोबाइल पीछे लो, थोड़ा मोबाइल पीछे लो। चेहरा दिसत नाही, चेहरा दिसत नाही। अरे सरांचा चेहरा येत नाही। लावा लावा सर, हो चला चला। चला महिला पुढे चला। बोला असं हो जरा सगळे नियोजन तुम्ही लावायचं आणि तुमचे पुढं नसतात ते। भाऊ इकडे नरेंद्र मोदी बड़वाए, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार। मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? फक्त गोरगरिबांच्या मुलांना उद्योग करण्याचं काम करत आहे। आणि बघा आणि त्या ठिकाणी विद्यार्थी ज्याच्यासाठी गेले फक्त दिल्लीला ते त्यांच्या हक्काचा शिक्षणाबद्दल विचारायला गेले। फक्त
तानाशाही सरकारने काय केलं? आमच्या लोकांवरती, आमच्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला केला, लाठी हल्ला. आणि त्या लाठी हल्ल्यामध्ये RSS आणि भाजपचे गुंड होते. आमच्या गुंडांनी काय केलं माहिती आहे का? आमच्या ज्या मुली आहे त्या मुलींना त्या ठिकाणी स्पर्श केले, त्यांना फक्त तेवढे दाणे घातले त्या मुलींवरती. अरे काय बीजेपी तानाशाही सरकार आहे. अरे लाज वाटली पाहिजे त्या ठिकाणी मोदी आणि शहा. अरे तुम्ही नगरांवरती हल्ला करता, लाज वाटली पाहिजे मोदी आणि शहाला. मी सांगतो या देशभरामध्ये युक्तीनंतर राजीनामा फक्त शिक्षण मंत्र्याच्या मागितलं पाहिजे, पण मोदी शहाचा राजीनामा मागितला पाहिजे. आणि त्या मोदी शहाला या सरकारचा काही विद्यार्थ्यांनी पक्षाचा दुर्दैवी पाऊल उचलण्याची घटना आपल्या देशाने पाहिली आहे. प्रत्येक अशी घटना आपल्याला विचार करायला भाग पाडते की विद्यार्थ्यांचा मान कमी करण्यासाठी आणि परीक्षा प्रक्रिया अधिक सुसंवाद करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण पद्धतीने आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी आणि नागरिक न्यायाची मागणी करण्यासाठी शांततेने घोषणा करतात तेव्हा त्यांच्या आरोग्य काही गांभीर्याने लक्ष दिले गेले पाहिजे. काही आंदोलनादरम्यान नागरिकांनी झालेल्या घटनेमुळे अनेकांना दुःख आणि चिंता वाटली. अशा परिस्थितीत सर्व संयम आणि शांततापूर्ण तोडगा हे लोकशाहीला जोडणारे मार्ग आहे. आज आम्ही कोणाविरुद्ध धर्मावर उभे नाही. आम्ही उभे आहोत या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी जो दिवसरात्र अभ्यास करतो, जो आपल्या आईवडिलांसाठी आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करायसाठी जगतो आणि आवाज तिकडे जाऊ राहिला, मागे काय लिहिलं? हिटलर आले, हिटलर आले. नरेंद्र मोदी बडवा आहे. मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार. मोदी सरकारचं करायचं काय? मोदी सरकारचं करायचं काय? उपोषणासाठी बसले त्या मुलांना आणि आंदोलनासाठी जे गेलेले मुलं आहे त्या सर्वांना अमानुषपणे त्यांच्यावरचे हल्ल्यामध्ये रक्तबंबाळ करण्यात आलं. त्याला जे आंदोलन करणं हा संविधानाने आपल्याला प्रत्येकाला दिलेला हक्क आहे. जेव्हा आपण आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतो लोककल्याणकारी सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन त्यावर तोडगा काढला पाहिजे. बसले उपोषणाला बसले असताना सरकारला 20 दिवस झाले. सरकारला असं वाटलं नाही की त्यांच्याकडे जावा आणि त्यांच्या मागण्या काय आहेत यांच्याशी चर्चा करावी. 20 दिवसानंतर आंदोलनाला ज्यावेळेस संपूर्ण देशातून ज्यावेळेस गर्दी जमली आणि देशातून विद्यार्थ्यांचा एक आक्रोश, विद्यार्थ्यांचा समुदाय दिल्लीला जमा झाला, त्यावेळेस ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलनात शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू केलं त्यावेळेस या हुकुमशहा सरकारने विद्यार्थ्यांवर आणि विद्यार्थिनींवर अमानुष लाठी हल्ला केला. अमानुष लाठी हल्ला करत असताना कोणतेही नियम, कोणतेही शासन या बाबतीत गांभीर्य बाळगलं नाही. पोलीस प्रशासन अत्याचार करतंय की एका विशिष्ट पक्षाचे गुंड अत्याचार करताय तिथं असं संभ्रमाचं वातावरण झालं होतं. लाठी हल्ला करताना दिल्लीला बघितलेलं आहे. दिल्ली येथे जंतर मंतरवर जी घटना घडली, एक शांती
पूर्ण प्रक्रियेने आंदोलन करणारे आपल्या विद्यार्थ्यांवर, आपल्या युवकांवर जी अमानुष लाठीचार्ज करण्यात आले आहे, खरं तर सर्वात पहिले मी या सरकारचा धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो. पहिलं एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, ते सरकारचा निषेध म्हणजे, सरकार विरोध म्हणजे देशविरोध नव्हे. हे सरकार असं आहे, कोणी सरकार विरोध केलं तरी त्याला देशद्रोहित करतं. खरं तर या लोकांकडून ही अपेक्षाच नाही, कारण हे अशिक्षित लोक सरकारमध्ये बसलेले आहेत. जसं हिंदीमध्ये सांगतात ना कि बे औलाद लोग हैं, इनको खुद की औलाद नहीं है, तो इनको बच्चों की तकलीफ क्या समझेगी. तो नीट में हमारे बच्चे जो री एग्ज़ाम होने से, फिर से एग्ज़ाम देने से जिन बच्चों ने सुसाइड की, आत्महत्या की, उनकी तकलीफ ये लोगों को मालूम नहीं, क्योंकि आधे से ज़्यादा लोग ये बे औलाद है, अशिक्षित लोग हैं. और आजकल आप जो देख रहे हैं कि हर जगह हिंदू मुस्लिम, पहले हमको हिंदू मुस्लिम में बांटा गया, फिर जात पात में बांटा गया, फिर वर्गीकरण के नाम पे बांटा जा रहा है. तो आज हमको ये सब छोड़ के, जात पात हिंदू मुस्लिम छोड़ के सब एक भारतीय बन के इस सरकार का विरोध करना है, इनकी नीतियों का विरोध करना है. मैं तहे दिल से सरकार का निषेध व्यक्त करता हूँ, धिक्कार व्यक्त करता हूँ, और आप सबसे गुजारिश करूँगा कि आप लोग ये सरकार की नीतियों का विरोध करें और सब एक बन के रहें. हमारे अनेकता में एकता है, हम सब भारतीय बन के रहे. जय हिंद, जय भारत. शिल्पनाचा राजा हा तुमच्या आमच्या मुलांचं, आपल्या मित्रांचं मनामधून छळ करतोय, म्हणून आपण त्यांचा निषेध करूया. त्याचबरोबर याच निपत्रक राजाने, याच समिती राजाने शेतकरी आंदोलन होत असताना साक्षात शेतकऱ्यांचा बळी घेतला, तरी देखील त्याचं मन हेलावलं नाही. आणि म्हणून काल आपले जे विद्यार्थी आहेत, भारतभरातून जे विद्यार्थी जंतर मंतरवरती जमा झाले, तिथे जमा झालेल्या विद्यार्थ्यांच्या वरती, मुलांच्या वरती, मुलींच्या वरती अतिशय अनोळखी अशा प्रकारचे लाठीमार केला, त्यांचे कपडे फाडले, त्यांची डोकी फोडली. आणि म्हणून अशा सरकारचा आपण निषेध करण्यासाठी इथे जमलेलो आहोत. मी संगमनेरकरांच्या वतीनं या भारत सरकारचा निषेध करतो आहे. आणि त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या वतीनं, त्यांच्या पालकांच्या वतीनं या विद्यार्थ्यांना, या सरकारचा निषेध करतो आणि थांबतो. हॅलो हॅलो हॅलो, एक सूचना, जरा आपण गोल मोठा करूया. या बाजूला सरका, इकडे राजू खरेच्या बाजूला सरका, बस जागा मिठी जागा राहू द्या. मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, हाय हाय, मोदी सरकार, अरे मोदी सरकार, अरे सरकारचं करायचं काय, अरे या मोदी सरकारचं करायचं काय, अरे मोदी सरकारचं करायचं काय. भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, अरे मोदी सरकारचं, अरे मोदी सरकारचं, अरे मोदी सरकारचं, संविधानावर हल्ला करणाऱ्या सरकारचा, भारतीय संविधानाचा, छत्रपती शिवाजी